तर राम राम मंडळी. बाह्यान त्रास अक्षरशः आमच्या मागे. बाह्या शेट पण आहेत आज आपल्यावर. बाह्या शेट मग काय कसं वाटतं ऊस बिसाचं लागेल आपली चांगलं काय दगडाचं चांगलं आहे काय मोकार आळवणी बिळवणी केली. ही बघा आता आपलं ऊसाचं क्षेत्र तुम्हाला दाखवतो. पब्लिक तर म्हणायला काय सारखंच मला ऊस दाखवते काय कळेनच काय दाखवावं लागते शेटजी करायचे. तर आता आपण निघालो 17 जरा गाडीचं किरकोळ काम आहे थोडंसं त्यासाठी. तर इथे मागणं म्हणून आपण थांबलो जरा बुईमध्ये. त्याला म्हणलं आता या हात करून त्याला पण घेऊन जायचं पण त्यांना आम्ही गाडी काढल्यावर पाका आम्हाला फोन केला. तर वेदांपासून आपण पडदा बसून घेतलेले. वेदांत कसं काय पडदा निघतं तर बरं ही चुकीच आहे मिस्त्री. त्या मिस्त्रीकडे आपण जरा बोनेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा डेंटचा येऊ ते क्लिअर करायला आली. थोडं कुठं छोटं आहे तेवढं आपण क्लिअर करा. ती कुठली वाजत आणि थोडं इथं थोडंफार नॉर्मली बारकड वाटते की सगळं क्लिअर करून घेऊ. आजच काय असेल 5-6 वाजणार आहेत तर आता टाईमपास करू. शिवाय टाकेल अरे त्याला टेन्शन आलं इथं कसा कशी चालली होती. पेंटर केलं कार्यकर्ता त्यांचं जरा थोडंसं डेंट असते गाडी काय काय कशाचं लेप लावते आम्हाला पण काही कळलं कारण आम्ही आपलं बघतोय. साहिल इकडे पेंटर. साहिल तुला काय वाटते काय भविष्यात तुझा प्लॅन काय? माझं वाटोळ तूच केली. मग तू एक काम कर तू आपला त्या साम्यांच्या घरापुढे साम्यांच्या घरात चित्र काढलेलं माहिती आहे का तुला? पेंटर कॅनव्हास पेपर घेऊन यायचा तसलं कर ना. आपल्या इथे कुठेतरी उभं राहायचं घरात चित्र काढत मला द्या पैसे जमाना झाला तसलं शिक ना. पैसे कमवून मोकळा तुम्ही म्हणणार हात्याराचं दे काढून बोकाड येणार तू बोकाड काढून ते कर ना. आपलं शिक ना जरा इथे असं माझं म्हणणं. शिकला 4-5 हजार रुपये चांगलं भेटते. आदित्यला दिलं तर काढून आदित्यचं पडून खराब झालं. हे काय राहते मी काय ती भांडणाबाई मी पहिल्यांदा आज ऐकली ही चुकीच होती. दोन गटात माहित दे ती जाऊ दे साईल. पण तू माझं असं म्हणणे भाऊ तू ही शिक. करिअर आहे करिअर कर. लग्न होईल करिअर तेवढं आता आमचं फुकट तुला करावंच लागेल. वाईस पॅनल खोल रे तुझ्या पैसे ठेव. कुठे सोडलं बघू. समीरने काय टाकली सिमेंट टाकलं युट्यूबला आपल्या जुने व्हिडिओ सावकाराळीच्या पेजला. जुने पाक तोंडाला का मिसळून आहे कुठली लका छपरी वाटते. आम्ही बघ कसं आईला कसा करतोय ते बाहेरचं चला एक दिन टॅग केलं ठेवून काय मग करिअरचं बघ जाऊ दे. व्हिडिओ राहू दे महत्वाचं करिअर धोक्यात. तर आता आपण गाडी तिथे पेंटिंगला दिली. आता आपण जरा थोडंसं आपल्या आम्हाला जरा म्हणजे एफजेडला इंडिकेटर बघायला जायचं खाली. तर आता चालत हिंडू जरा थोडंसं मुळं कानाचं काय बघतोस. आता आपण जाऊया थोडी बाकी इथपर्यंत गेला अजून थोडं अजून टेन्शन घेतलं ना लग्न झालं इथंच झालं. या यामा शोरूम मधला आपण आता इंडिकेटर घेतलं. आता इंडिकेटर आपण घेतोय. आता इंडिकेटर घेऊन येतो डायरेक्ट गाडी अख्खी झाकून टाकली. हे बघा इकडे टाकली गाडी. आमची गाडी आम्हाला ओळखायची बंद झाली जागेवर. सगळी मागण्या पूर्ण टोटल त्याने गाडी झाकली. आता गाडीला पॉलिश बिलिश करून झाले. आता लागले बुका त्यामुळे जायचं सर नाक्यावर. बघा रिक्षा थांबवायची. हा रिक्षा गावली आता आम्हाला. आणि आता रिक्षात बसतो. रिक्षाला हात करून जावं लागेल. तर आता आपण जरा थोडासा नाश्ता करून घेऊ. नाश्ता करायला आलो इकडे आतमध्ये नाक्यावर. नाश्ता झाला की जाऊन बघूया. जरा 2 तास आता गाडी वाळायला लागणार आपला त्यावर नाश्ता करू. नाश्ता करून आता आपण परत आपल्या रिक्षा तीच गावली. माझे बाबा आहेत आता त्यांनी आपल्याला तिथे पिकअप केल्या ते आपल्याला इथे सोडतात. बघूया अजून 1 तासभर राहिलं. तर आता आपल्या गाडीचा टब्बीप तुम्ही बघू शकता. मग अशी पाक खराब झालेला आता चकचकायला लागला मस्तमध्ये. आणि इकडं आपण टॉप पण कलर केला आहे. वाईज ह्या साईडनं बॅक साईडला थोडं हे वरचं पण सगळं कलर केलेले. तर आता चला जाऊ. आता घरी जायचा टाईम झाला. खरं तर एकदम मिस्त्रीने खटाखट आपल्याला कमी बजेटमध्ये जोर करून दिले. आपल्याला कलर कमी वय बजेट गेली. आता आपल्यासाठी ते कमीच म्हणायचं. जे आता अगोदरचं आपलं रेडियम होतं ते आता आपण काढले मागं बघा तुम्ही.
इथं आपल्याला टाकायचा होता हनुमानाचा फोटो. आता आपल्याकडे मार्केटमध्ये कुणाकडेच नाही ते फोटो. तर आता आपण बसवणार आहे सगळ्या भागात. मार्केटमध्ये आपण जरा चालू करू ती, मग सगळे टाकून देतील. शूटर आतमध्ये गेला आहे, रेडियम लावाय आणि आतमध्ये रेडियम चिकटवायचं चाललं आहे. जरा आम्हाला त्याने ट्रायल करून दिली ती 2 स्टिकरची. तर आम्ही आता गोल्डन चॉईस केला. वर घेतलं ना आता विषय असा आपण पोचलोय घरी. तर सनसेट पाहू शकतो तुम्ही. सनसेट आता सनसेट कसा आहे? नाईस. नाईस, हॅव नाईस. तर आपण जरा युरियाचं पोतं घेऊन जायचं आहे. जरा उसाला खत टाकायचं. एक युरियाचं पोतं घेऊन पडतं, ती युरियाचं पोतं घेऊन जाऊ आपण आणि खत टाकू. अडचणच नाही काय.